नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय संबंध रिलेटेड ज्या काही मूलभूत संकल्पना आहे त्याबद्दल आपण इथं आज बघणार आहोत. याच्या आधी आपण मागचा जो व्हिडिओ होता तो आपण डिप्लोमॅसी किंवा मुसद्दीगिरी काय असते, ठीक आहे, तो शब्द कुठून आला, त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये त्याचा वापर कसा केला जातो या संदर्भात आपण त्या व्हिडिओमध्ये पूर्ण सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तो व्हिडिओ बघू शकता. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण काय बघणार आहोत की आंतरराष्ट्रीय संबंध रिलेटेड काही मूलभूत संकल्पना इथं आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर त्या संकल्पना कोणत्या आहे, तर त्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या काही आपण काही शब्द असे वापरतो किंवा काही असे कीवर्ड वापरतो की ज्याचा एक्झॅक्ट अर्थ आपल्याला माहित नसतो, त्या कीवर्डला आज आता आपण इथं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर ते कीवर्ड कोणते कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो? पहिला आहे राष्ट्र. ठीक आहे, आता सर तुम्ही म्हणाल की सर हे तर कॉमनच शब्द आहे, पण राष्ट्र, राज्य, आता जनरली आपण काय करतो की राष्ट्र आणि राज्य आपण हे आळीपाळीनं वापरतो किंवा इंटरचेंजेबली वापरतो. कधी आपण राष्ट्र म्हणतो तर कधी आपण राज्य म्हणतो. पण तांत्रिक लेवलवर जर आपण पाहिलं, थोडं टेक्निकॅलिटीमध्ये गेलो तर तिथं आपल्याला जाणून येतं की राष्ट्राची संकल्पना वेगळी आहे आणि राज्याची संकल्पना वेगळी आहे. त्यामध्येच राष्ट्र, मग राष्ट्रावरून काय येतो? राष्ट्रवाद येतो. ठीक आहे, आता राष्ट्रवाद म्हणजे काय की आपण थिएटरमध्ये जातो. ठीक आहे, थिएटरमध्ये गेल्यानंतर काय होतं, पिक्चरच्या पहिलेच राष्ट्रगान वाजतं. तर राष्ट्रगान वाजल्यानंतर काय होतं, आपण रिस्पेक्ट खातीर, ठीक आहे, आपण सगळे उभं होऊन जातो जागेवर. आता जागेवर उभं होतो जेव्हा राष्ट्रगान वाजतं, ही कशाची भावना आहे? ही राष्ट्रवादाची भावना आहे. ठीक आहे, त्याच प्रकारे कधी आपली जर क्रिकेटची मॅच असली तर क्रिकेटच्या मॅचमध्ये आपण आपल्या इंडियन टीमला सपोर्ट द्यायला जातो. ठीक आहे, त्यामध्ये सुद्धा विशेष करून इंडिया पाकिस्तान असेल तर एकदम आपला उत्साह उफाळून जातो. ठीक आहे, तर आपण हे जे सपोर्ट आपल्या इंडियन क्रिकेट टीमला देतो हे सुद्धा कशाची भावना आहे? राष्ट्रवादाची भावना विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच प्रकारे कधी युद्ध झालं किंवा काही आपले सैनिक कुठे चालले तर ते सैनिक जिथून जातात तिथून सुद्धा जर आपण त्यांना सपोर्ट दर्शवत आहे तर ती सुद्धा कशाची भावना आहे? राष्ट्रवादाची भावना आहे. त्यानंतर राज्य म्हणजे काय? ठीक आहे, तर हे आणि शासन संस्था. ठीक आहे, जनरली काय होतं की आपण आपल्याला राज्य, राष्ट्र आणि शासन संस्था या तिन्ही गोष्टी एकच वाटतात, पण त्या तिन्ही गोष्टी एक नव्हे. ठीक आहे, त्यात सुद्धा काय आहे? तांत्रिक लेवलवर डिफरन्स आहे. तर तो आज इथं आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिलं आहे बघा, काही वाक्य इथं दिलेली आहे, तुमच्या स्क्रीनवर येत आहे. ठीक आहे, ती वाक्य तुम्ही वाचा. पहिलं वाक्य काय आहे की माझा एक मित्र पंजाबी तर दुसरा मणिपुरी आहे. दुसरं काय आहे? माझे 2 वर्गबंधू इराणी आहेत. तिसरं काय आहे? आम्ही रोज राष्ट्रगीत म्हणतो, मला आपल्या राष्ट्रगीताचा अभिमान आहे. ठीक आहे, आणि चौथं काय आहे? मला शासकीय कार्यालयात जाऊन माझा जन्म दाखला घ्यायचा आहे. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो की हे जे 4 वाक्य इथे मी दिलेले आहे हे 4 वाक्य प्रत्येक वेगवेगळ्या घटकाशी संबंधित आहे. ठीक आहे, त्यामध्ये पहिलं वाक्य इथं बघा की माझा एक मित्र पंजाबी आहे तर दुसरं काय आहे? मणिपुरी आहे. आता हे काय दाखवतं? जेव्हा मी म्हणतो की मी महाराष्ट्रीयन आहे, ठीक आहे, याचा अर्थ काय की मी प्रादेशिक भावना माझ्या सांगतो आहे किंवा प्रादेशिक नाळ माझी मी सांगतोय की मी कुठून आलोय, काय आलोय. तर पहिलं वाक्य काय दर्शवतं? पंजाबी आहे, मणिपुरी असणं, महाराष्ट्रीयन असणं, तामिळ असणं, तेलुगू असणं, हे प्रादेशिक भावनांसोबत जुळलेलं आहे. दुसरं काय? माझे 2 वर्गबंधू इराणी आहेत. इराणी म्हणजे काय की राष्ट्रीयता इथं दाखवली गेली आहे, तर म्हणजे काय? हे राष्ट्रीयता दर्शवतं. तिसरं वाला काय आहे? आम्ही रोज राष्ट्रगीत म्हणतो, मला आपल्या राष्ट्रगीताचा काय आहे? अभिमान आहे. म्हणजे ही राष्ट्रीयत्वाची भावना आहे. तिसरं वाक्य काय दर्शवतं? राष्ट्रीयत्वाची भावना. आणि चौथं वाक्य काय दर्शवतं? मला शासकीय कार्यालयात जाऊन माझा जन्म दाखला घ्यायचा आहे. आता शासकीय कार्यालय म्हणजे काय? शासन संस्था. ठीक आहे, गव्हर्नन्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो त्या. तर हे 4ही वाक्य काय आहे? 4ही वाक्य वेगवेगळ्या भावनांची रिलेटेड आहे. त्यामध्ये बघा वरील प्रत्येक वाक्य कोणत्या तरी निश्चित घटकाशी संबंधित आहे. आता कोणते निश्चित घटक आहे? 4. पहिलं जे वाक्य आहे ते मी तुम्हाला म्हटलं प्रादेशिक पातळीवरची ओळख दर्शवतं किंवा प्रादेशिक अस्मिता सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. दुसरं जे वाक्य आहे इराणी आहे, पंजाबी आहे, इराणी आहे, पाकिस्तानी आहे, चीनी आहे, त्या व्यक्तीचे ते राष्ट्रीयत्व असते. तिसरं काय आहे की राष्ट्रवादाच्या भावनेचे प्रतीक आहे, मला राष्ट्रगीत गायला आवडतं आणि मला त्याचा अभिमान आहे. ठीक आहे, हे चौथं काय आहे की मला स्पेसिफिक डॉक्युमेंटची जर गरज असेल तर मी शासनाकडे जाते, तर त्याला शासन संस्थेच्या संदर्भातील बाब आहे. ठीक आहे, तर हे 4 वाक्य तुम्हाला इथं समजले असेल, त्यालाच आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. आता राष्ट्र आणि राज्य यामधील फरक काय आहे? ठीक आहे, हे बघा आपण जनरली काय होतं की कधी आपण डिस्कशन करतो किंवा आपण कट्ट्यावर जेव्हा जातो, अमुक जेव्हा देशांबद्दल आपण तिथं डिस्कस करत राहतो, कधी पाकिस्तान, चायना, अमेरिका, ठीक आहे, USA, मग त्यानंतर रशिया झाला. तर या राष्ट्रांबद्दल जेव्हा आपण डिस्कशन करत राहतो तेव्हा काय होतं की कधी आपण त्यांना राष्ट्र म्हणतो तर कधी आपण त्यांना राज्य म्हणतो. ठीक आहे, होतं असं.
बहुतांच्या वेळा होतं. आता आपल्याला असं वाटतं की राष्ट्र आणि राज्य सर एकच आहे, तर त्यामध्ये मी त्याला राष्ट्र म्हटलं काय आणि राज्य म्हटलं काय, पण काय हे दोनही ज्या संकल्पना आहे राष्ट्र आणि राज्य यामध्ये तांत्रिक काय आहे, तांत्रिक फरक आहे. तो तांत्रिक फरक कोणता आहे हे आपण इथं आज बघणार आहोत. ठीक आहे, तांत्रिक दृष्ट्या या शब्दांमध्ये फरक आहे. आता इथे बघा, राष्ट्र काय आहे, सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक पातळीवर समानता असेल तर मानसिक पातळीवर ऐक्याची भावना तयार होते. अशा वेळी त्याला काय म्हणतात, राष्ट्र म्हणून संबोधले जाते. काय काय गोष्टी असल्या पाहिजे, सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक पातळीवर समानता असेल तर काय होते, मानसिक पातळीवर ऐक्याची भावना तयार होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, राष्ट्र म्हणून संबोधतो. तर राज्य काय आहे, ठीक आहे, आता राज्य काय, एखाद्या राष्ट्राला राज्य होण्यासाठी पुढील घटकांची आवश्यकता असते. म्हणजे 4 घटक आवश्यक आहे कोणत्याही राष्ट्राला राज्य होण्यासाठी. ते 4 घटक कोणते कोणते आहे की ते राज्य काय असलं पाहिजे, सार्वभौमत्व त्याला असलं पाहिजे त्या राष्ट्राला. दुसरं, ते राष्ट्र स्वतंत्र त्याची शासन संस्था असली पाहिजे. तिसरं, त्याला निश्चित भूप्रदेश असला पाहिजे. आणि चौथं, त्याच्यामध्ये लोकसंख्या असली पाहिजे. या 4 गोष्टी जेव्हा फुलफिल होतात तेव्हा त्याला आपण काय म्हणू, त्या राष्ट्राला आपण राज्य म्हणू शकतो. ठीक आहे, पण जर या 4 गोष्टी राष्ट्राकडे नसतील तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण राष्ट्र म्हणतो. ठीक आहे, आता काही काही असे राष्ट्र आहे जगामध्ये की जे राष्ट्र तर आहे पण ते राज्य नाही आहेत. ठीक आहे, आता या डिफरन्स वरून किंवा या फरकावरून तुम्हाला काय अंदाज येत असेल की जेव्हा आपण पाकिस्तान, चीन, अमेरिका, रशिया अशा राष्ट्रांचा जेव्हा आपण उल्लेख करतो तर बेसिकली टेक्निकल टर्म कोणती असायला पाहिजे, राष्ट्र नव्हे तर ते काय आहे, राज्य आहे. राज्य का बरं आहे ते, कारण त्यांना काय काय आहे, सार्वभौमत्व आहे. बरोबर आहे, प्रत्येक राष्ट्र स्वतःचा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतो. दुसरं, त्यांना प्रत्येकाला स्वतंत्र शासन संस्था आहे. तिसरं, त्यांना काय आहे, प्रत्येकाला निश्चित भूप्रदेश आहे. आणि चौथं, प्रत्येकाकडे काय आहे, निश्चित लोकसंख्या आहे जी कंटिन्युअसली वाढत असते. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, राज्य म्हणतो. तर दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन राज्य आणि राष्ट्र. त्यानंतर पुढे वळूया विद्यार्थी मित्रांनो. तर प्रत्यक्षात रोजच्या व्यवहारात आपण सार्वभौम शासन संस्था असलेल्या स्वतंत्र देशाचे वर्णन करताना राज्य या शब्दाऐवजी राष्ट्र हा शब्द प्रयोग करतो. आता बेसिकली हे लक्षात ठेवा की आपण काय करतो की जेव्हाही जसं मी तुम्हाला म्हटलं की पाकिस्तान, चायना, रशिया या स्वतंत्र राष्ट्रांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांचा तांत्रिक दृष्ट्या करेक्ट प्रोनाउन्सिएशन काय असतं की त्यांना आपण राज्य म्हणायला पाहिजे, राष्ट्र नव्हे, कारण ते ऑलरेडी राष्ट्र आहे. पण त्यांना काय, जेव्हा आपण त्यांना एक पॉलिटिकल एंटिटी किंवा राजकीय दृष्ट्या आपण बघतो त्यांना काय म्हणणं योग्य आहे, राज्य म्हणणे योग्य आहे. तुमच्यामधून जे काही विद्यार्थी इथं पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यशास्त्र ऑप्शनल घेतील त्यांना उत्तर लिहिताना स्पेसिफिकली काय उल्लेख करावा लागेल, त्यांचा राज्य म्हणून उल्लेख तिथं करावा लागेल. त्यानंतर पुढे वळूया. आता राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्र काय आहे, राष्ट्राचा पहिले ओरिजिन आपण बघूया की हा शब्द आला कुठून आहे. ठीक आहे, आला कुठून आहे, शब्दाचा उगम होतोय नेशन. ठीक आहे, नेशन या शब्दापासून याचा उगम झालाय. आता नेशन म्हणजे काय, इंग्रजीमध्ये त्याला राष्ट्र म्हणतात. ठीक आहे, आता हा नेशन शब्द कुठून आलाय, हा आलाय नास्कीपासनं, म्हणजे हा मूळ लॅटिन भाषेमधला शब्द आहे. कुठला आहे, मूळ लॅटिन भाषेमधला शब्द आहे. आता या नास्कीचा अर्थ काय होतो, नास्कीचा अर्थ होतो जन्माला येणे असा. ठीक आहे, म्हणजे राष्ट्र म्हणजे काय, जिथं तुम्ही जन्माला येता ते. ठीक आहे, त्यानंतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला राष्ट्र असे म्हणतात. ठीक आहे, काय आहे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात तेव्हा त्यांना काय म्हणतात, राष्ट्र म्हणतात. सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक इत्यादी पातळीवर इथे भावनिक एकात्मतेची जाणीव असते. कशाची जाणीव असते राष्ट्रामध्ये, भावनिक एकात्मतेची. ठीक आहे, जनरली आपण म्हणतो ना की विविधतेत एकता, तो याचाच प्रकार आहे. त्यानंतर हे लोक एका निश्चित भौगोलिक प्रदेशात राहत असतीलच असे नाही. सर्वात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो की काय, राष्ट्राची संकल्पनेमध्ये काय की ते स्पेसिफिक लोक जे सांस्कृतिक दृष्ट्या, वांशिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, भाषिक, ऐतिहासिक दृष्ट्या एक त्यांच्यामध्ये एकीची भावना आहे, पण ते काय, ते एकाच जागेवर राहू शकत नाही किंवा ते वेगवेगळ्या जागेवर विखुरलेले असू शकतात. ठीक आहे, याचं एक सोपं उदाहरण मी इथं तुम्हाला देतोय. एक आहे कुर्दिस्तान. ठीक आहे, आता कुर्दिस्तान हे जे आहे हे बेसिकली काय, एक राष्ट्राची भावना आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे, जे काही कुर्दिश लोक आहे, कुर्दिश वंशाचे जे लोक आहे त्यांच्यामध्ये भावना आहे की त्यांना वाटतं की नाही आपलं एक वेगळं एक राज्य असावं ज्याचं नाव कुर्दिस्तान आहे, पण सध्या ते राज्य अस्तित्वात नाहीये तर ते राष्ट्र म्हणून आहे.
ठीक आहे, पण त्याचे जे लोक आहेत ते लोक विखुरलेले आहे वेगवेगळ्या देशामध्ये. एक साधं इथं उदाहरण देतो म्हटलं तर हे जे कुर्दिश लोक आहेत, ठीक आहे, हे कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये विखुरलेले आहे? एक आहे टर्कीमध्ये, ठीक आहे, दुसरं सिरियामध्ये, तिसरं इराकमध्ये आणि चौथं इराणमध्ये. हे बघा इथे जे स्टार मार्क केलेला आहे हा यांचा प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे काय की यांना काही स्पेसिफिक भौगोलिक सीमा आहे का? नाही. ठीक आहे, हे वेगवेगळ्या जागेवर विखुरलेले असू शकतात, पण राष्ट्रीयत्वाची भावना आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे ते राष्ट्र आहे पण राज्य आहे का? ते राज्य नव्हे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे एक उदाहरण सोपं वालं. त्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे ते आहे आपलं पॅलेस्टीनचं. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल इस्रायल पॅलेस्टीन वाद, त्यावर सुद्धा आपण एक विशेष व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या अकॅडमीच्या मार्फत अपलोड करणारच आहोत. आता पॅलेस्टीनमध्ये काय की पॅलेस्टीनमध्ये सुद्धा इस्रायल पॅलेस्टीन जो वाद सुरू आहे, ठीक आहे, त्यामध्ये हे जे पॅलेस्टीन लोक आहे यांच्यामध्ये हे राष्ट्र आहे पण हे राज्य नाहीये. ठीक आहे, आता राष्ट्र आहे म्हणजे काय की त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना आहे. ठीक आहे, सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक ऐक्य त्यांच्यामध्ये आहे, पण काय त्यांना विशिष्ट भौगोलिक सीमा त्यांना आहे नाही. ठीक आहे, आता हे बघा हे पॅलेस्टीनचे लोक कुठे राहतात? इथं इस्रायलमध्ये एक वेस्ट बँक नावाचा एरिया आहे. कोणता? वेस्ट बँक. आणि गाझा एक स्ट्रीप आहे, एक गाझाची पट्टी आहे. या दोन जागेवर काय राहतात? हे पॅलेस्टीनचे वंशाचे लोक, अरब वंशाचे लोक बेसिकली राहतात. पण काय आहे, यांना भौगोलिक सीमा नाहीये, सार्वभौमत्व नाहीये, तर मग काय ते राज्य म्हणून त्यांना दर्जा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय की एकाच राष्ट्राचे लोक वेगवेगळ्या जागेवर तिथं राहू शकतात, त्यांना एक विशिष्ट भौगोलिक सीमा नसते. हे दोन उदाहरण याचे झाले. आता राष्ट्राची वैशिष्ट्ये काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? पहिली तर गोष्ट, राष्ट्रामध्ये लोकसंख्या असायलाच पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यामध्ये लोकसंख्या हा अविभाज्य घटक आहे त्याप्रमाणे राष्ट्रामध्ये सुद्धा लोकसंख्या असणे अनिवार्य आहे. राष्ट्राला लोकसंख्या असणे आवश्यक आहे. या लोकांमध्ये आपापसात काही साम्य असते. त्यानंतर हे साम्य भाषिक, वांशिक, धार्मिक तसेच समान ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक पातळीवरील अनुभवातून येऊ शकते. या वांशिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून आपण एक राष्ट्र आहोत हा समज निर्माण होतो. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय आहे? सामुदायिक ऐक्याची भावना. राष्ट्र निर्माण करायसाठी ही आवश्यक आहे की सामुदायिक ऐक्याची भावना, विविधतेत एकता आपण त्याला म्हणतो. लोकांमधील सांस्कृतिक समानतेतून आपण एक असल्याची मानसिकता निर्माण होते. तिसरं राजकीय वेगळेपण. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा भाषिक समानता असलेले लोक जेव्हा एका निश्चित भूप्रदेशात राहतात तेव्हा त्यांच्यात आपण राजकीय पातळीवर वेगळे व्हावे ही भावना निर्माण होते. म्हणजे कशाची भावना निर्माण होते? स्वशासनाची मागणी तिथं केली जाते. ठीक आहे, त्याला आपण स्वराज्य सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, तर राजकीय वेगळेपण सुद्धा एक राष्ट्र निर्माण करायसाठी आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रवाद काय आहे? ठीक आहे, राष्ट्रवाद काय आहे? तर राष्ट्रवाद ही एक भावना आहे. राष्ट्रवाद ही एक प्रकारची राजकीय अस्मिता आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? राजकीय अस्मिता आहे. ते आपल्या राष्ट्रावरचे प्रेम असते. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं लेक्चरच्या सुरुवातीला की जेव्हा आपण आपली इंडियन क्रिकेट टीम क्रिकेट मॅच खेळते आपण त्याला सपोर्ट करतो, ते सुद्धा एक राष्ट्रीयत्वाची भावना आहे. ठीक आहे, त्यानंतर आपले सैनिक जेव्हा युद्धावर जातात जेव्हा त्यांना आपण सपोर्ट करतो ती सुद्धा कशाची भावना आहे? राष्ट्रवादाची भावना आहे. ठीक आहे, त्यानंतर लोक आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडलेले असतात. या बंधनातून त्यांच्या स्वतःची ओळख आणि अभिमान निर्माण होतो आणि आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. ठीक आहे, त्यानंतर उदाहरणार्थ जसं भारताचा स्वातंत्र्य लढा जो होता तो सुद्धा काय एक राष्ट्रवादाचंच एक उदाहरण आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून भारतीय राष्ट्रवादाची भावना व्यक्त होते. ठीक आहे, त्यानंतर आता राष्ट्रवाद हा लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? राष्ट्रवाद हा लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. त्यानंतर पुढे वळूया. आता राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये विद्यार्थी मित्रांनो ती कोणती आहे ते बघूया इथं आपण. आता राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहे की राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे की जी एकता निर्माण करू शकते तसेच ती एखाद्या गोष्टीचा नाश देखील करू शकते. सर्वात महत्वाचं आहे राष्ट्रवाद काय आहे? राष्ट्रवाद दोन प्रकारचा असतो. एक पॉझिटिव्ह राष्ट्रवाद असतो आणि एक निगेटिव्ह राष्ट्रवाद असतो. ठीक आहे, त्याचाच उल्लेख इथं केलाय की राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे की जी एकता निर्माण करू शकते तसेच ती एखाद्या गोष्टीचा नाश देखील करू शकते. जसे याचे दोन प्रकार पडतात. एक असतो प्रागतिक राष्ट्रवाद आणि दुसरा असतो आक्रमक राष्ट्रवाद. आता प्रागतिक राष्ट्रवाद विद्यार्थी मित्रांनो कोणता आहे? प्रागतिक राष्ट्रवाद म्हणजे ज्यामध्ये विकास करायचा आहे पण विकास करण्यासाठी सामाजिक एकतेच्या माध्यमातून जो विकास केला जातो त्याला म्हणतात प्रागतिक राष्ट्रवाद. काय असते? सामाजिक एकता. सामाजिक एकतेच्या माध्यमातून जो विकास केला जातो त्याला म्हणतात प्रागतिक राष्ट्रवाद. आणि आक्रमक राष्ट्रवाद काय?
आक्रमक राष्ट्रवाद म्हणजे जिथं तेढ निर्माण केला जातो, समाजामध्ये तेढ आणि तणाव निर्माण केलं जातं, तेव्हा काय होतो, आक्रमक राष्ट्रवाद त्याला म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं, राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद विरोधी असतो. सर्वात प्रमुख इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, काय, राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद आणि वसाहतवाद विरोधी असतो. आपण साधं भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचं उदाहरण जर घेतलं तर तो कशाच्या विरोधात होता, तो वसाहतवादा विरोधात होता. म्हणजे काय, हे स्वतंत्र राष्ट्र जे असतात त्यांना हे काय करतात, त्यांना हे समर्थन देतात राष्ट्रवाद. त्यानंतर राष्ट्रवाद विविधतेला प्रोत्साहन देऊ शकतो. ठीक आहे, त्यालाच म्हणतात विविधतेत एकता. हा भारताच्या राष्ट्रवादाचा गाभा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बोलूया. आता राज्य काय आहे? राज्य मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की एका राष्ट्राला जर राज्य बनायचं असेल तर 4 गोष्टी त्याच्याकडे हव्या. ठीक आहे. सर्वसामान्य जनतेच्या गरजा भागवण्यासाठी निर्माण केलेल्या राजकीय संस्था म्हणजे राज्य होय. काय राज्याची डेफिनेशन? सर्वसामान्य जनतेच्या गरजा भागवण्यासाठी निर्माण केलेल्या राजकीय संस्था म्हणजे राज्य होय. राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह हा एखाद्या राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जातो. कोणता? राजकीय स्वयंनिर्णयाचा हक्क जर एखाद्या राष्ट्राला हवा असेल तर तो राष्ट्र काय बनू शकतं? राज्य नंतर बनू शकतं. राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी 4 गोष्टी लागतात. एक लागतं सार्वभौमत्व, दुसरं लागतं स्वतंत्र शासन संस्था, तिसरं लागतं भूप्रदेश, निश्चित भूप्रदेश, आणि चौथं लागतं लोकसंख्या. हे 4 घटक आवश्यक आहे एखाद्या राष्ट्राला राज्य बनायला. जसं मी आता तुम्हाला मागे उदाहरण दिलं कुर्दिस्तानचं. कुर्दिस्तान काय आहे? राष्ट्र आहे, राष्ट्रीयत्वाची भावनाही आहे, पण राज्य आहे का? नाहीये. कारण काय? त्यांना सार्वभौमत्व नाहीये, स्वतःचे निर्णय ते स्वतः घेऊ शकत नाही. त्यानंतर ते स्वतंत्र शासन व्यवस्था त्यांची नाहीये, एक स्वतंत्र भूप्रदेश त्यांना नाहीये, आणि लोकसंख्या फक्त त्यांच्याकडे आहे. म्हणजे लोकसंख्येचा एक क्रायटेरिया ते फुलफिल करतात, पण बाकीचे 3 क्रायटेरिया जे राज्य बनायसाठी आवश्यक आहे ते फुलफिल करतात का? नाही करत आहे. ठीक आहे. म्हणून ते काय बनू शकत नाही? राज्य बनू शकत नाही. त्यानंतर शिक्षण, समाज कल्याण, संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था यांसारखी कार्ये राज्य करत असतं. ठीक आहे. बेसिकली राज्य काय करतं? ठीक आहे, धोरण निर्मितीचं काम राज्याचं राहतं, कायदे निर्मितीचं काम, कायदे बनवण्याचं काम राज्याचं राहतं, कायद्याचं इम्प्लिमेंटेशनचं काम कोणाचं राहतं? राज्याचं राहतं. राज्य हे हक्क प्रदान करते, न्याय देते, समानता ठेवते आणि स्वातंत्र्याची हमी देते. ठीक आहे. त्यानंतर राज्याचे घटक कोणते कोणते? जे 4 घटक सांगितले ते मी इथं सांगणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो सार्वभौमत्व. ठीक आहे. सार्वभौमत्वालाच आपण डे टू डे लाईफ मध्ये काय म्हणतो? स्वातंत्र्य म्हणतो. राज्य हे कायदेशीर दृष्ट्या सार्वभौम असते आणि त्याला स्वतःचे संविधान असते. एक साधं मी इथं उदाहरण देतो की भारताला स्वतंत्र, राजकीय दृष्ट्या स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947 मध्ये भारताला काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो? राजकीय दृष्ट्या स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. पण भारत हा ऍक्च्युअल मध्ये सार्वभौम कधी बनला? भारत हा ऍक्च्युअल सार्वभौम कधी बनला? 1950 मध्ये, जेव्हा त्याचं संविधान अंमलात आणलं गेलं तेव्हा भारत काय बनला? सार्वभौम बनला. हे लक्षात ठेवा, फरक लक्षात ठेवा. म्हणजे काय? म्हणून इथं म्हटलंय की एखादं राज्य सार्वभौम कधी होतं? सार्वभौम म्हणजे स्वतंत्रता कधी मिळते? जेव्हा राज्य हे कायदेशीर दृष्ट्या सार्वभौम असते आणि त्याला स्वतःचे संविधान असते. त्यानंतर दुसरं म्हणजे शासन संस्था. एखाद्या राष्ट्राला जर राज्य म्हणून हे व्हायचं आहे, त्यांना उल्लेख करायचा आहे, तर दुसरं काय आवश्यक आहे? शासन संस्था असली पाहिजे. प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची स्वतंत्र शासन संस्था असणे आवश्यक असते. शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे आहे. आता इथे एक एक्झाम्पल मी देतो विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आता ब्रिटिश होते, ब्रिटिशांची जेव्हा हुकूमत होती भारतावर, तेव्हा सुद्धा काय शासन व्यवस्था तेव्हा सुद्धा होती, पण ती शासन व्यवस्था स्वतंत्र होती का? ती शासन व्यवस्था स्वतंत्र नव्हती. राज्याच्या संस्था या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. या सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ व न्यायमंडळ, नोकरशाही इत्यादी शासन संस्थेच्या घटकांचा समावेश होतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे भूप्रदेश. आता निश्चित भूप्रदेश इथे मी म्हटलंय. भूप्रदेश म्हणजे कोणता? तर आपण जिथं राहतोय आपली बाउंड्री आहे, बाउंड्रीच्या आतमधले जे काही घटक आहेत ते आपले. ठीक आहे. मग आपली सागरी सीमा. ठीक आहे. सागरी सीमा म्हणजे काय? आपले जे काही तिथे सागर किनारा आहे त्या सागरपट्टीपासनं 12 नॉटिकल माईलचा जो प्रदेश असतो, 12 नॉटिकल माईल म्हणजे किती? 22.2 किलोमीटरचा जो प्रदेश आहे आपल्या सागरी किनाऱ्यापासूनचा समुद्र, तेवढा प्रदेश, आणि आपल्या आकाशामध्ये म्हणजे आपल्या जमिनीवरचं जे आकाश आहे ते एवढे, याला आपण काय म्हणू? भूप्रदेश. राज्याच्या सीमेअंतर्गत असलेल्या भौगोलिक प्रदेश म्हणजेच भूप्रदेश होय. राज्याला निश्चित भूप्रदेश असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर अधिकार क्षेत्राबाबत राज्याला निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार असतो. म्हणजे जिथे जिथं त्या स्पेसिफिक राज्याचा भूप्रदेश आहे तिथं ते काय करू शकतात? स्वतः निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर लोकसंख्या.
हा चौथा सर्वात महत्वाचा घटक आहे. चौथा आणि शेवटला, राज्याच्या अस्तित्वासाठी लोक आवश्यक असतात. लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची विविधता असू शकते. जसं भारत आहे, विविधतेत एकतेनं नटलेला देश आहे. इथं वेगवेगळ्या भाषेचे ठीक आहे, मग वंशाचे लोक इथं राहतात. लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची विविधता असू शकते. ती भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक, वांशिक इत्यादी स्वरूपाची असू शकते. तर हे 4 घटक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पुढे बोलूया. एखाद्या राज्यात अनेक राष्ट्रांचा समावेश असू शकतो. तुम्हाला हे प्रिलिम्स परीक्षेत राज्यसेवेच्या विचारला जाऊ शकतं. एखाद्या राज्यात अनेक राष्ट्रांचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ युनायटेड किंगडम मध्ये इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या राष्ट्रांचा समावेश होतो. म्हणजे काय, आता युनायटेड किंगडमचा जेव्हा तुम्ही मॅप बघता तेव्हा त्या मॅपमध्ये हे अशा प्रकारचे चित्र येतं, पण आपल्याला वाटतं की तो एकच देश आहे. ठीक आहे, तो एक देश नव्हे. ठीक आहे, ते राज्य एक आहे पण त्याच्यामध्ये राष्ट्र अनेक आहे. ठीक आहे, आता किती राष्ट्र आहे त्यामध्ये? स्कॉटलँड एक वेगळं राष्ट्र आहे, इंग्लंड एक वेगळं राष्ट्र आहे, वेल्स एक वेगळं राष्ट्र आहे आणि नॉर्दर्न आयर्लंड एक वेगळं राष्ट्र आहे. म्हणजे एकाच राज्यात किती राष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो? 4 आहे. म्हणून इथं काय म्हटलंय, एखाद्या राज्यात अनेक राष्ट्रांचा समावेश असू शकतो. ठीक आहे, त्याचं बेस्ट उदाहरण आहे युनायटेड किंगडम. ठीक आहे, त्यानंतर शासन संस्था, हा जो चौथा आजची संज्ञा आहे ती आपण बघणार आहोत. आता शासन संस्था काय असते की शासन संस्था हा राज्याचा एक मुख्य घटक आहे. कारण राज्याला जर चालवायचं असेल तर काय आवश्यक आहे? शासन संस्था आवश्यक आहे. आणि शासन संस्था सुद्धा कशी असली पाहिजे? स्वतंत्र असली पाहिजे. ठीक आहे, कारण मी आता पहिलेच म्हटलंय की राज्याला काय सार्वभौमत्व पाहिजे असेल. सार्वभौमत्व म्हणजे काय? स्वतंत्र असेल तेव्हाच आपण त्याला राज्य म्हणू. तर शासन संस्था राज्याचा एक मुख्य घटक आहे. त्याचे मुख्य स्वरूप हे प्रशासकीय असते. म्हणजे सपोज तुम्हाला आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कोण प्रोव्हाइड करते? शासन संस्था प्रोव्हाइड करते. राज्याचा जो काही संकल्प आहे त्याला आकार देणे, तो व्यक्त करणे आणि तो प्रत्यक्षात आणण्याचे कार्य त्या राज्याचा प्रतिनिधी म्हणून शासन करत असते. ठीक आहे, त्यानंतर शासन संस्थाची 3 अंग असतात. 3 महत्वपूर्ण अंग आहे. ती कोणती आहे? एक तर त्याचं कार्यकारी मंडळ, दुसरं असतं कायदे मंडळ आणि तिसरं असतं न्याय मंडळ. या तिन्ही अंगांना काय करावं लागतं? सिंक्रोनायझेशन मध्ये काम करावं लागतं. त्यानंतर राज्य आणि शासन संस्था यांच्यातील काही फरक इथे दिलेला आहे, तो आपण बघूया. आता हे बघा, राज्य कशी संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो? राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. राज्य ही कशी आहे? अमूर्त स्वरूपाची आहे. पण शासन संस्था ही मूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. दुसरा पॉइंट, शासन संस्थेपेक्षा राज्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे. त्यात सर्व सार्वजनिक संस्था तसेच समाजातील सर्वांचाच नागरिक म्हणून समावेश होतो. म्हणजे काय आहे की राज्य ही मोठी व्यापक संकल्पना आहे. शासन संस्था हा राज्याचा एक भाग आहे. ठीक आहे, राज्य हे कायमस्वरूपी असते, हे कधीच डिझॉल्व्ह होत नाही. राज्य हे काय? कायमस्वरूपी आहे. पण शासन संस्था बदलत जाते. शासन संस्था ही निश्चित कालावधीसाठी असते. शासन व्यवस्थेत बदल होऊ शकतो, सरकार बदलू शकते. त्यानंतर चौथं, राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष असते, ते राजकीय दृष्ट्या तटस्थ असते. पण शासन संस्था विचार प्रणालीवर आधारित अजेंडा असतो, त्यानुसार त्यांना धोरणाची अंमलबजावणी करायची असते. म्हणजे काँग्रेस आलं तर काँग्रेसचं धोरण राबवेल, बीजेपी आले तर बीजेपीचं धोरण वापरेल, आप आली तर आपचं धोरण वापरेल. ठीक आहे, राज्य हे सार्वभौम असते. ठीक आहे, पण शासनाला राज्याकडून अधिकार प्राप्त होतात. राज्याच्या अधिकाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासन संस्था करते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा बेसिक डिफरन्स आहे राज्य आणि शासन संस्थेमध्ये. ठीक आहे, याची पीडीएफ मी आमच्या टेलिग्रामवर अपलोड करणार आहे. ज्यांनी कोणी आमच्या टेलिग्रामचं चॅनल जॉईन नसेल केलं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलंय की राष्ट्र काय आहे, राष्ट्रवाद काय आहे, राज्य काय आहे आणि शासन संस्था काय. त्यामध्ये सुद्धा आपण विशेष करून याच्यावर भर दिला की राष्ट्र आणि राज्य यामधला फरक काय आहे. ठीक आहे, एका राष्ट्राला जर राज्य व्हायचं असेल तर कोणत्या 4 गोष्टी आवश्यक आहे त्यावर आपण तिथे विशेष करून लक्ष दिलेलं आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो इतकंच. आपण लवकरात लवकर आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंध किंवा इंटरनॅशनल रिलेशन या टॉपिकवर एक कोर्स आणतो आहे. ठीक आहे, तर मोस्ट प्रोबॅबली 1 ते 2 आठवड्यात तो कोर्स ऑनलाईन अवेलेबल तुम्हाला होऊन जाईल. ठीक आहे, ज्यांना कोणाला तो कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या एऑनआयस अकॅडमीच्या ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून ती ॲप डाउनलोड करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.